भरपूर लोक ये क्वेश्चन आपल्याला विचारतात की तुम्ही सानू नंतर बेबी प्लॅन कधी करणार, युट्यूबचा पेमेंट तुम्हाला किती येतोय? सोडून द्या ना ही भंगार एकदम भंगार सोच थिंकिंग मला यांची सर्वात बेस्ट वाटते. बिझनेस वाढण्यासाठी तुम्ही वास्तुशास्त्र किंवा कोणतं यंत्र वापरता का? पहिला आम्हाला फरक पडायचा पहिला, पण जेव्हापासून महाकाल बाबांचं दर्शन घेऊन आलो, महाकाल बाबांची जेव्हा भस्म आरती घेतली, तुम्ही बोलू शकताय ना, आम्हाला समजलं का लाईफ काय असते. सर्वात इम्पॉर्टंट प्रेमाने राहा, भांडा मस्ती करा, प्रेमाने राहा. भांडा 2 मिनिटासाठी भांडणं प्रत्येकाचं हे घरात भांडणं होतात. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ अलग होणार आहे. अलग म्हणजे काय, जसं आता मध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं का आपण एक Q&A व्हिडिओ बनवूया, म्हणजे त्याच्या व्हिडिओमध्ये ना तुमचे प्रश्न असणार आणि आमची उत्तरं असणार. तर खूप आम्हाला कमेंट्स ना कमी आल्या, तर आम्ही काय केलं, आत्ता ना हे 2 दिवस अगोदर ना आपल्या म्हणजे व्हिडिओजला ना खूप कमेंट्स येतात, तर त्यांना रिप्लाय द्यायचे बाकी होते, तर सर्वांना आम्ही रिप्लाय दिलेले आहेत. आता रिसेंटली काहीतरी 2 ते 3 व्हिडिओ आलेत, त्यांचं म्हणजे रिप्लाय द्यायचे बाकी आहेत. तर रिप्लाय देताना आपण त्याच्यातनं सुद्धा प्रश्न काढलेले आहेत. तर टोटल असे आम्ही किती 14 कमेंट काढलेले आहेत. 14 नाही 13 कमेंट काढलेले आहेत. कारण कसं आहे ना, रिपीट कमेंट्स खूप सारे बघायला मिळाले आम्हाला. एकच कमेंट्स खूप वेगवेगळे लोकांनी केलेले आहे, तर आम्ही काय केलंय, एकच घेतलेला आहे. म्हणून मी नाव शो नाही करणार, कसं होईल की माझा नाव घेतला नाही, माझा नाही घेतला, पण एकच कमेंट घेतलाय असं लिहून. तर चला आता आपण Q&A व्हिडिओला स्टार्ट करूया. हो, तर सर्वात पहिला क्वेश्चन आहे, आयोच्या हातची रेसिपी कधी शूट करणार? आयोच्या हातची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल ना, पण त्याच अगोदर ना आम्ही लव्ह स्टोरी सिरीज स्टार्ट केली होती आतामध्ये, तर आम्ही तुम्हाला सजेस्ट करणार का ती तुम्ही सिरीज पहिले तुम्ही स्टार्टिंग पासून तर एंड बघा. म्हणजे काहीतरी 5 का 6 पार्ट आहेत, ते तुम्ही स्टार्टिंग पासून पूर्ण बघा, 5 ते 6 पार्ट. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल तुम्हाला आम्ही रेसिपी दाखवणार की नाही. हो, तर एकदम सिंपली उत्तर दिला याही. कारण जेव्हा तुम्ही क्वेश्चन आपला जे लव्ह स्टोरीचे पार्ट आहे 7 ते 7 बघणार, तेव्हा तुम्हाला कळेल की लाईफ मध्ये आम्ही काय काय फेस केलंय. खूप सारे गोष्टी आहेत जे आम्ही पर्सनल पण थोडं शेअर केलेलं आहे. जर तुम्ही बघाल तर ते तुम्हाला आपोआप कळून जाईल. प्लेलिस्ट ना डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक दिलेली आहे. तर आता दुसरा क्वेश्चन आहे की पुढच्या 5 वर्षासाठी तुम्ही काय प्लॅन केला आहे, म्हणजे पुढचे 5 वर्षी तुम्ही काय करणार आहात? तर पुढचे 5 वर्ष, आता येणारे 5 वर्षामध्ये आम्हाला बघा काय काय करायचंय. सर्वात पहिले आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा बिझनेस ना आम्हाला पुढे वाढवायचा आहे. एक आम्हाला ना फॅक्टरी बनवायची आहे आपल्या स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल्याची, आणि प्लस त्याच्या अगोदर आपल्याला ना स्वतःचं घर करायचं आहे. तर हे ना आम्हाला 2 ते 3 वर्षामध्ये काही पण करून आम्हाला घर करायचं आहे. मग नंतर आपण मसाल्याची फॅक्टरी हे करणार. तर हे 2 फक्त आमचे प्लॅन आहेत फ्युचर मध्ये. तेवढेच आहेत, अजून काहीच नाही, तिसरं काही नाही. तर आता आपण तिसरा क्वेश्चन घेतोय, जेव्हा सबस्क्रायबर सानू बद्दल कमेंट करतात तेव्हा तुम्हाला मॉम डॅड म्हणून कसा वाटतोय, तुम्ही कसं हँडल करता? आणि पुढे पण ताईने असं लिहिलेलं की सानवी सध्या खूप लहान आहे आणि ती काहीच असं चुकीचं वागत नाही, मला असं वाटतंय. तर खूप वेळ असा असतोय की सानूसाठी खूप वाईट कमेंट्स येतात. ऍक्च्युली तुम्हाला आता आम्ही कसं सांगणार, तर बघा सानूला भरपूर लाड करतो, भरपूर प्रेम करतो आम्ही सानूला. तर ते कसं आहे माहितीये का, आता घरामध्ये बोलतात ना, सानू ना म्हणजे ते वातावरण मध्ये मोठी नाही झालेली, ती सानू ना फक्त आमच्या दोघांमध्ये, जसं आम्ही तिला बोलतो बघतो तेवढ्यापर्यंत तिची लाईफ पुढे नाहीये. म्हणजे तिला एवढंच माहिती की मम्मी पप्पा जसं म्हणजे बोलतात ना घरातलं वातावरण जे असते, आता ते आम्ही दोघंच आहोत, तेव्हापासून ती आम्हालाच बघते, आमच्याकडून शिकते, जे काय आहे आमच्याकडूनच आहे. मुलांबरोबर आता ती खेळायला जायला लागली कारण इथे तिला फ्रेंड्स भेटलेत म्हणून. तर हळूहळू ती होईल. आणि ताईने केलंय की सबस्क्रायबर, तर ताई कसं आहे ना, सबस्क्रायबर कधीच वाईट कमेंट करत नाही. सबस्क्रायबर जे असतात आपल्याला चांगलेच कमेंट करतात, आणि जरी वाईट म्हणजे कमेंट वाईट नसते, त्यांचं काहीतरी आपल्याला समजून असं सांगणारं कमेंट असते की बाबा तुम्ही सानूकडे लक्ष द्या, ती मोठी होते, हट्ट पूर्ण करू नका. तर हे आपण पॉझिटिव्ह वे मध्ये घेतो. समजवणारे आपल्याला कमेंट समजतात आणि वाईट बोलणारे त्या सुद्धा आपल्याला कमेंट समजतात. तर वाईट बोलणारे असतात ना, त्यांची नीतीच तशी असते, म्हणजे काहीतरी त्यांना काहीतरी आपल्याला कमी आपल्या व्हिडिओ मध्ये काढायचे असते, आणि आपल्याला कसं बोलायला चान्स भेटेल त्यांना, ते एवढंच करतात. आता आम्ही आपलं युट्यूब याच्यावरती कसं इग्नोर करायला शिकलोय. तुम्ही बघितलं असेल, आमच्याकडे आता एवढा पण टाइम नसते की आम्ही आपले जे नेहमी आपले युट्यूब फॅमिली ते कमेंट त्यांना पण आम्ही खूप लेट रिप्लाय करतोय. तर कुठे ना कुठे तुम्हाला पण समजत असेल की आता आम्ही खूप जास्त बिझी असतोय, तर या गोष्टींकडे आम्ही लक्ष देतच नाही. बघा कसं आहे ना,
आपण घराच्या बाहेर निघालो ना तर मागे 4 लोक जे बसले असतात ते आपल्याबद्दल वाईट बोलतात, तर हे तर नॉर्मल झालाय. आणि आपण आपल्या घरातलेच माहिती आहे ना, आपण लहानपणापासून मोठे होतो, आपल्या घरातलेच बोलतात की तुझा हे प्रॉब्लेम आहे, तुझा तो प्रॉब्लेम आहे, तर आम्ही आता इग्नोर करतो आणि सानूपर्यंत आम्ही ते कमेंट्स जाऊनच नाही देत. आम्ही कधी तिला शेअर नाही करत की तुला असं बोलले, कारण आम्हाला माहिती आहे आमची मुलगी आहे, हळूहळू ती शिकणार आणि लहानच आहे, 10 वर्ष म्हणजे काही मोठे नाही झाले. आणि समजावणारे आम्हाला जे कमेंट करतात ना त्यांचं बरोबर आम्ही म्हणजे माइंड मध्ये ठेवतो का बाबा असं. एक्झाम्पल नरेंद्र दादा आहेत ते मध्ये सांगत होते, ताई पण म्हणजे त्यांचं नाव नाही माहित, इप्सू म्हणून आहे, ते पण सानू बद्दल कमेंट करतात की तुम्ही तिला थोडासा जास्त लाडात नका घेऊ, तिला थोडेसे म्हणजे बोलतात ना शिकवा की आम्ही मेहनत करतोय, तू जे काय मागते तुम्ही पटकन देऊ नका, थोडा वेळ घ्या. तर ते पॅरेंटिंग करतायत, तर त्यांना माहिती आपल्यापेक्षा एक्सपिरियन्स आहे, तर आम्ही ते एक्सेप्ट करतो. आणि दादानी कधी कधी आपल्याला असं पण सांगितलेलं आहे, आता ती सध्या छोटी आहे, ती जेव्हा मोठी होईल ना असते तेव्हा तिला समजेल आणि त्या गोष्टी खरंच होत चालल्या, ती थोडासा चेंजेस होत चालली. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे का सानूसाठी जे कोणी आपल्याला वाईट कमेंट करतात ना त्यांच्याकडे आम्ही लक्ष देणारच नाही. आणि पुढे तर आता 4था कमेंट घेतोय, तुम्ही वायटीवर कोणाचे व्हिडिओज बघतायत, ताईंनी असा कमेंट केलेला की तुमच्याकडे वेळ नसते तरी पण कधी वेळ मिळाला की तुम्ही कोणाचे व्हिडिओ बघायला आवडतात तुम्हाला? तर बघा आम्हाला जेव्हा वेळ मिळतो ना तर आम्ही ना जास्तीत जास्त आम्ही नेटफ्लिक्स बघतो, म्हणजे जेव्हा आम्हाला पिक्चर बघायचा असेल, नाहीतर तारक मेहताचा उलटा चष्मा, महादेवांचा एपिसोड बघतो, देव के देव महादेव, हा तर आमचा एकदम फेवरेट शो आहे. आणि जर युट्यूबवर बोलायला गेलं तर आपण फराह मॅमचे रिसेंटली व्हिडिओज बघायला लागलोय, तर ते आम्हाला स्क्रीनवरती आली तर आम्ही प्ले करतोय, बघतोय आणि एन्जॉय करतोय. खूप छान असतात, एंटरटेनिंग असतात आणि काही एक्स्ट्रा फालतू ड्रामा नसतोय, तो आम्हाला आवडतो. तर 5वा कमेंट आपण आता बघतो, युट्यूबचा पेमेंट तुम्हाला किती येतोय? तर युट्यूबचा पेमेंट आम्हाला तर बघा आता आपण क्यूएन हा मला तर वाटतं एक व्हिडिओ आपला 3रा असेल, तर आपण दोन्ही पण व्हिडिओ मध्ये आपण सांगितलेलं आहे, पण तुम्हाला माहित असेल आपण 2 वेळेला सांगितलेलं आहे, म्हणजे युट्यूबचा पेमेंट म्हणजे युट्यूबच्या अर्निंग तुम्हाला दाखवता वेळे काही सर्व आम्ही जे युट्यूबचे तुम्हाला पेमेंट दाखवतो ना त्याच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे आपण जे काही युट्यूबवरती कमवतो पैसे ते आपण शो नाही करू शकत. आपली जे युट्यूब फॅमिली म्हणजे आपले जे व्ह्युअर्स असतात त्यांना आपण शो नाही करू शकत. तरी पण आम्ही दाखवलं होतं, तर आम्हाला मध्ये मेल आला होता, जेव्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलं होतं ना तेव्हा आम्हाला मेल आला होता का तुम्ही हे जे करताय ना हे युट्यूबच्या अगेन्स्ट आहे, म्हणजे युट्यूब पॉलिसीच्या अगेन्स्ट. जर याच्यानंतर तुम्ही जर असं काय करताय तर तुमचा मोनिटायझेशन ना डिसेबल केला जाईल. म्हणजे मोनिटायझेशन म्हणजे काय असतो, जेव्हा आपण यूट्यूबवरती 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करतो, 4000 तास वॉच कंप्लीट करतो, तेव्हा आपल्याला ती मोनिटायझेशनची पॉलिसी ऑन होते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. त्याच्या थ्रूनी जेव्हा पण आपण कुठलीही व्हिडिओ अपलोड करतो तर आपल्या चॅनलवरती ॲड्स रन करतात, म्हणजे ॲड जे तुम्ही बघताय ना त्या चालू होतात, तर त्या ॲड बंद केल्या जातील असं युट्यूबने वॉर्निंग दिलेली आहे. जर आपण व्हिडिओ अपलोड करतोय आणि ॲड जर बंद झाली तर आपल्याला अर्निंग होणारच नाही. तर त्याच्यामुळे आता आम्ही पेमेंट शो नाही करणार, पण काही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला भ्रममध्ये नाही ठेवणार. युट्यूबवर ना आम्ही किती अर्निंग करतो हे तुम्हाला 100% आम्ही तुम्हाला सांगणार, फक्त तुम्हाला अंदाज लावायचा आहे. तर आता तुम्हाला कसं सांगू, आता युट्यूबवरती ना मंथली आम्हाला इन्कम एवढी होते का आपण ना एक स्मार्ट टीव्ही घेऊ शकतो, 32 इंचचा चांगली कंपनीची घेऊ ब्रँडेड. तर कधी कमी जास्त पण होतात, पण बोलतात ना एकदम फिक्स नाहीये की तुम्हाला एवढेच डॉलर मिळतील, कधी कमी तर कमी, एकदम कमी तर कधी नॉर्मल पेक्षा थोडं जास्त. तरी पण एक अंदाज तुम्हाला लावण्यासाठी आता बघा रिसेंटली आपण एसी घेतली क्रोमाची, तर त्या एसीची काय प्राइस आहे ना आम्ही ते सुद्धा व्हिडिओ मध्ये सांगितले, तर तेवढी मंथली भेटते. त्याचे कमी पण होते, कधी त्याचे थोडंफार जास्त पण होते, 500-1000 रुपये असं तुम्ही विचार करून घ्या त्याच्यावर. आता आपला 6वा क्वेश्चन आहे, इन्कम टॅक्स भरता का तुम्ही? तर हा पण एक चांगला क्वेश्चन केलेला आहे, इन्कम टॅक्स भरता का तुम्ही. आता आपण कसा बिझनेस स्टार्ट केलेला आहे मसाल्याचा, त्याच्याच सोबत फूडचा पण, म्हणजे जे कोणालाही आपल्याकडनं जेवण हवं असेल तर ते आपल्याकडनं जेवण सुद्धा ऑर्डर करतात. तर आणि फ्युचरमध्ये जसं तुम्हाला सांगितलं 5 वर्षात आपलं प्लॅन काय, तर आपल्याला मसाल्याची फॅक्टरी ओपन करायची आहे, पण त्याच्याच अगोदर आपल्याला घर घ्यायचं आहे. तर घर घेण्यासाठी आपल्याला लोन सुद्धा करावं लागेल, बरोबर ना. तर त्याच्यासाठी लागतोय IT फाईल 3 वर्षाची केलेली, म्हणजे तुम्ही सरकारला टॅक्स भरताय त्याची एक फाईल लागते, तेच ना इन्कम टॅक्स म्हणजे. तर आम्ही याच्या अगोदर भरत नव्हतो, पण आता कसं आमचं प्लॅनिंग केली आम्ही का आपल्याला घर घ्यायचंच आहे आणि आपल्याला जर लोन काढायला लागलं तर IT फाईल खूप गरजेची आहे, म्हणून आता ह्या 2 ते 3 महिन्यापासून आम्ही इन्कम टॅक्स भरायला स्टार्ट केलेला आहे. तर आता इन्कम टॅक्सचा पण झाला. आता आपण 7वा क्वेश्चन घेऊया,
तुमच्या दोघांची एज किती आहे? मला तर असं वाटतंय का एज कोण सांगत नाही, तर मग तुम्ही गेस करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा, बघूया कोण सांगतोय. तर माझी एज आहे ना 32 पासून ते 38 म्हणजे 38 पर्यंत माझी एज आहे. तुम्ही कमेंट करून सांगा. माझी 25 ते 30 मध्ये तुम्ही एज गेस करू शकताय. तुम्हाला बघू तुम्ही कोण म्हणजे करेक्ट आन्सर हे करते का ना. बरोबर. तर आता पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. तुम्हाला पहिलेसारखे व्ह्यूज येत नाही, तुमचं चॅनल डाऊन चाललंय, मग कसा वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुम्ही पहिलेसारखे व्हिडिओ का नाही बनवत? बरोबर हे बोलले, कोण आपण नाव नाही लिहिलं. बरोबर, चांगला एकदम प्रश्न केला. का तुम्हाला माहिती असेल आपण जेव्हा युट्यूब चॅनल स्टार्ट केला, मग नंतर आपला चॅनल ना 2 वर्षानंतर ग्रो झाला. 2 पण नाही, 3 वर्षानंतर ग्रो झाला. 3 वर्षानंतर ग्रो झाला चॅनल आणि चांगले चांगले व्ह्यूज यायला लागले. तुम्ही बोलू शकता मिलियन्स मध्ये व्ह्यूज यायला लागले, पुन्हा लाखोमध्ये व्ह्यूज यायला लागले. पण आता आपल्या युट्यूब चॅनलवरती 1 लाख युट्यूब फॅमिली कम्प्लीट आहे. म्हणजे 1 लाखाच्या वरती आता काही दिवसानंतर 1.5 लाख युट्यूब फॅमिली कम्प्लीट होणार आहे. पण जर तुम्ही त्या मनाने जर पकडला ना पहिल्यांचे व्ह्यूजने आणि आत्ताचे, तर आत्ता ना युट्यूब चॅनलवरती आपले ना खूप कमी व्ह्यूज आहेत. 20,000, 30,000, 40,000, 50,000 असे व्ह्यूज असतात. पण तुम्हाला सांगायचं ना आम्हाला काही फरक पडते की नाही तुमचं असं क्वेश्चन आहे, तर आम्हाला याच्याने ना काहीच फरक नाही पडत. जर आम्हाला फरक पडला असता आम्ही त्या कंटेंट क्रिएट केले असते ज्याच्यावरती आपल्याला व्ह्यूज येतात. आता तर तुम्हाला माहिती असेल काय काय करतात व्ह्यूज येण्यासाठी. कॉन्ट्रोवर्सी. आम्ही पहिले मी म्हणजे पर्सनली व्हिडिओज बघायचे त्यांचे, काय काय मॅटर करतात, भाऊ बहीण बोलून राखी बांधून त्यांच्यासोबत अफेअर, आणि पुन्हा लाईव्ह मध्ये शो करतात की याच्यासोबत असं होतं, डॉलर. आणि त्यांचे व्ह्यू तेव्हा 35-40 पर्यंतच असायचे. 4-4, 5-5 लाख सबस्क्रायबर असून आता बघाल ना 1-1 मिलियन, प्रत्येक व्हिडिओला 1 मिलियन क्रॉस. म्हणजे व्ह्यूज साठी काय काय करतात लोक. आईला येडा करतात, भावा भावीच्या भांडणं करतात, आपण असं करूया, भांडणं करूया. स्क्रिप्टेड तुम्ही कंटेंट बघतायत ना ते सर्व स्क्रिप्टेड कारण त्यांना माहिती आहे ना लोकांना. आता आम्ही पण 6 वर्ष काढली युट्यूब वरती, आम्हाला सुद्धा माहिती आहे चांगला का कुठल्या कंटेंट वरती कुठले व्ह्यूज येणार. तरी पण आम्ही व्हिडिओज नाही बनवत. पण त्यांना म्हणजे जे कोणी बनवतात, आम्ही कोणाचं नाव नाही खराब करत, पण जे कोणी बनवतात मुद्दामून हे सर्व करतात का तुझ्या बायकोला माझ्या बायकोशी भांडण करायला सांग, लोकांना हे सर्व बघायला आवडतंय. तुम्ही एंटरटेनमेंट होताय चला, पण ते डॉलर कमवून जातात. प्लस व्ह्यूज मला पण हे समजा की कोण लोक असतात जे यांचे व्ह्यू मला पण कोणते म्हणजे असं दिसलं ना पटकन मी व्ह्यू करते की कमेंट्स. मोस्टली कसं झालं माहिती का, आता लोकांना एवढा क्रेज झाला युट्यूबचा. अरे पण पैशांसाठी घरामध्ये म्हणजे वातावरण जो बोलतात ना भावा बहिणीचा जो नाता आहे त्याच्यामध्ये तुम्ही रिलेशन आणताय, लग्न करताय. वियर्ड वाटलं मला सर्वात. पैशांसाठी तुम्ही आईला वेडी करताय, पैशांसाठी तुम्ही भावा बहिणीचे भांडणं दाखवताय, मग प्लस शेजारीचे तुम्ही भांडणं दाखवताय. प्रत्येकाच्या घरी या गोष्टी असतात, सगळ्यांकडे आहे. आता बघा आम्ही पण लाखो रुपये कमवले असते जेव्हा आम्ही लव्ह स्टोरी लव्ह स्टोरी सिरीज स्टार्ट केली होती ना. दोन्हीकडनं आम्हाला खूप हे केला, पण आम्ही नाही सांगितलं. भरपूर गोष्टी झाल्या ज्या आम्ही नाही शेअर केले आणि आम्हाला नाही वाटत की करायला पाहिजे, कारण हे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काही ना काही कचरा भरलेला आहे. हे सगळे शॉर्टकट आहे. हे जे कंटेंट बनवतात ना हे सर्व शॉर्टकट आहे. तर मला असं वाटतं थोडे दिवसासाठी व्ह्यूज घेतील, नंतर काय लोकांचा इंटरेस्ट संपेल आणि मग चॅनल एवढा डाऊन जाईल ना की ते पण, आणि एक इमेज पण खराब होते कुठे ना कुठे. त्यांना ते समजत नाहीये, त्याला फक्त डॉलर दिसतायत. आणि आता तुमचा कसं म्हणजे असं क्वेश्चन होता का तुम्हाला फरक पडते की नाही. पहिला आम्हाला फरक पडायचा पहिला, पण जेव्हापासून महाकाल बाबांचं दर्शन घेऊन आलो, महाकाल बाबांची जेव्हा भस्म आरती घेतली, तुम्ही बोलू शकताय ना, आम्हाला समजलं का लाईफ काय असते आणि आपल्याला कसं जगायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे आणि आपण कशासाठी करायचं या सगळं आम्ही पुन्हा शॉर्ट झालोय की आपल्याला लाईफ मध्ये काय आहे. आपला काहीच नाहीये, एक्सपेक्टेशन आहेत फक्त. आज 10,000 सबस्क्रायबर आहे, उद्या 50 होतील, 1.5 होतील, 1 मिलियन पाहिजे. हे करत बसलो ना की त्याच्या मागे मागे धावणार आपण, लाईफ मध्येच जाईल आपली, विसरून जाणार. आणि अरे व्ह्यूजच्या चक्कर मध्ये आपण इकडे तिकडे धावायचं, तिकडे इकडे धावायचं, त्याच्यामध्ये ना आपण आपली लाईफ खरी लाईफ कशी जगतोय ना ते आपण विसरून जातो. पाहिजे थोडे दिवस. हे सर्व महाकाल बाबांच्या इथनं आलो ना तेव्हा आम्हाला समजलं. कसं आहे माहितीये का, जे काही आपल्या नशिबामध्ये आहे ना तुम्हाला ना 100% भेटेल, आणि जे तुमच्या नशिबामध्ये नसेल ना तुम्ही हजारो प्रयत्न करा ते तुम्हाला भेटणारच नाही. तर तुम्ही कुठेही मेहनत करताय कुठल्या गोष्टीला मिळवण्यासाठी, जर ती तुम्हाला मिळत नसेल ना तर सोडून द्या तिथेच.
असं समजा की ती आपल्या नशिबात नव्हती आणि सोडून द्या, दुसरा काहीतरी ट्राय करा. बरोबर, कारण देवाने तुमच्यासाठी काहीतरी चांगला पण ठेवलं असेल. एक सोडला की दुसरा ऑप्शन बघा, कारण एकच आपण घेऊन बसलो ना तर मग ते पुढे जाणारच नाही. आणि आम्हाला पण आता व्ह्यूज बद्दल असं वाटतंय का व्ह्यूज नाही येत ना, काही फरक नाही पडत. आपला युट्यूब चॅनल आहे, आपल्या युट्यूब फॅमिली जे आपण कमवलेली आहे ती एकदम जेन्युइन मिळली आपल्याला. आणि जेव्हा पण आम्हाला गरज लागते बोलतात ना मेंटली किंवा आम्ही कधी पण काही त्रास झाला तर लगेच आम्हाला 10-12 कॉल्स येतात दिवसाचे, आम्हाला समजवतात, आम्ही बूस्टअप करतो आपली एनर्जीला आणि पुढे चालतो. आणि मस्त आता मसाले पण आपलं चालू आहे, मस्त चालू आहे, बस जसं चालू आहे. महाकाल बाबांचा आशीर्वाद आहे. जय श्री महाकाल. आणि जे काय होईल आम्हाला माहिती की चांगल्यासाठीच होणार, म्हणून आम्ही रडत नाही बसत की आज घेऊन आले, उद्या येतील नाही येतील, ते नंतरची गोष्ट. देने वाला भी वही है और लेने वाला भी वही है. बरोबर. तर आता आपण पुढचा घेऊया. भरपूर लोक हे क्वेश्चन आपल्याला विचारतात की तुम्ही सानू नंतर बेबी प्लॅन कधी करणार. अच्छा, तर हा बरोबर, हे भरपूर जण आपल्याला खूप कमेंट्स. आणि मला सानूसाठी भाऊ पाहिजे आणि हे पण कमेंट, स्नेहा प्रेग्नेंट आहे का, प्रेग्नेंट, खूप वेळा कमेंट्स बघितला मी. बरोबर. तर आता सांगा आपण काय विचार करतोय. आता तुम्हाला आता पहिला का दुसरा तुम्हाला आम्ही प्रश्नाचं उत्तर दिला, तर तुम्हाला माहितच आहे आपल्या या येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपले काय काय प्लॅन आहेत. सर्वात पहिले आपला घर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही सानवी जेव्हा झाली तेव्हा आम्ही खूप सारे प्रॉब्लेम्स फेस केलेले आहेत. आणि घर नसल्यामुळे आम्हाला माहिती की आमची काही फजिती झाली आहे. सोनोग्राफी करायला आमच्याकडे पैसे नसायचे, मला खाण्यासाठी पैसे नसायचे. असं नाही का आता आपला बिझनेस आहे, चांगलं चालतोय बिझनेस, तर आमच्याकडे असं नाही की पैसा नाही, तेवढा करण्यासाठी आमच्याकडे आहे. पण हे सर्व करण्यासाठी स्वतःचं घर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या गोष्टीसाठी पण मी खूप काही दोन्ही साईडची ऐकलेलं आहे, मुलाबद्दल, बेबी बद्दल. म्हणजे प्रत्येकाचा फक्त एवढी मेंटॅलिटी की एक मुलगा झाला पाहिजे. आम्ही विचार करतो एक मुलगी आहे ना आम्हाला, आमचं नाव अरे माझं बोलण्याचं म्हणणं काय, मुलगी काय आई बाबाला नाही सांभाळून ठेवत, सांभाळत नाही, हे नाही ते नाही. मला काही देवानी एक मुलगी दिली आहे ना नावासाठी, मग दिली आहे ना आम्हाला. आई बाबाचा एक बोलतात ना ते सौभाग्य पण मिळालंय. आई बाबाची जी फिलिंग असते की एक बेबी झालं, तो मुलगा असो किंवा मुलगी, ते पॅरेंटिंग आम्ही जगतोय. आता आम्ही 10 वर्ष जगतोय, सानूला लहान ते मोठी बघतोय आम्ही, तिच्यासोबत आमचे फ्युचर आहे, स्वप्न बघतोय, तर आम्ही फील करतोय. आणि या दुनियामध्ये असे कितीतरी कपल्स आहेत, नवरा बायको आहेत का त्यांना मुलं नाही. विचार करा, त्यांना मुलं नाही तर ते कसे जगत असेल. आपल्या जवळ आपली मुलं तरी आहेत, मुलगी आहे. आणि मी माझा एक्सपिरियन्स हे सांगतोय, आजपर्यंत माझा एक्सपिरियन्स मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय ते मी तुम्हाला सांगतोय. आजपर्यंत आई बाबाला त्रास झाला ना का आई बाबा मुलीजवळच जातो आणि मुलीचाच सहारा असतो मुलापेक्षा जास्त. सॉरी जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर, पण मी माझ्या डोळ्यांनी बघितले ते तुम्हाला मी सांगतो. कारण मुली कसं जास्त इमोशनल असतात आणि इमोशनली टच असतात पॅरेंट्स सोबत, असं प्रत्येकाला मला वाटतं वाटतच. जे मुली असतील ते फील करतील या गोष्टीला. आम्हाला खूप जण बोलवते का मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे. आम्ही सरळ सांगितलं की नाही, आम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा आम्ही हे सर्व. आणि मुलगी आणि मुलगा मुलगी म्हणजे काय असते या. आणि मला तर असे पण म्हणजे ऐकलंय मी, मला बोललेले का रस्त्यावरती जे राहतात त्यांचे का मुलं नसतात. अरे हे म्हणजे स्वप्न तुम्हाला 1000 दाखवतील, तुम्ही करा आम्ही आहो, पण नंतर कोण नसते हे मी तुम्हाला कोऱ्या कागदावरती लिहून देतो. आणि मुलांनी काही चुकी केली तर कोणाचं नाव घेते, आईचं मोस्टली नाव खराब होते की हिची आई अशी शिकवते म्हणून मुली तसं करतात. ते म्हणून आम्हाला वाटतं की एक मुलगी आहे, आम्ही खूप खुशी आहोत तिच्या सोबत, ती पण आमच्या सोबत सुखी आहे. बरोबर. आणि हे मुला मुली करतात ना, असे कितीतरी हे आहेत का म्हणजे समाजामध्ये अजूनपर्यंत आहे का मुलीची हत्या केली जाते पोटातल्या पोटात. अजून मी इंस्टाग्राम वरती बघते, कधी कधी एवढं रडायला येते की कसं ते कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतात. बापरे, म्हणजे थोडे पण नाही वाटत का, म्हणजे त्यांना थोडीशी दया माया नसते. तर तुम्हाला आम्ही हे सांगणार, आजपासून तुम्हालाही कोण फोर्स करत असेल का आम्हाला मुलगी नाही पाहिजे मुलगा पाहिजे, त्यांना फक्त एवढाच प्रश्न करायचा. जर ती स्त्री विचारणारी असेल ना, तिला असा प्रश्न करायचा का तुला मुलगा पाहिजे. जेव्हा तुझा जन्म व्हायच्या अगोदर तुझ्या आई वडिलांनी जर असा विचार केला असता का तू नाही मला पाहिजे, मुलगी नाही पाहिजे, मला मुलगा पाहिजे, तर तुझा जन्म झाला असता का, तुला ही दुनिया बघायला भेटली असती का, असा प्रश्न नक्की करा. आणि जर त्या जागेवरती जर तुम्हाला जर जेंट्स विचारतोय
तर त्याला असा प्रश्न विचारा, जेव्हा तुमचा जन्म होणार होता, जेव्हा तुमच्या आई वडिलांनी जर असा प्रश्न केला असता का ह्या वेळीच आम्हाला मुलगा नको, आम्हाला मुलगी पाहिजे, तेव्हा तुमचा जन्म झाला असता का? तेव्हा तुम्ही ही दुनिया बघितली असती का? सोडून द्या ना ही भंगार सोच, भंगार सोच आहे. मला यांची सर्वात भंगार सोच आहे. मला एकदम मनापासून मी आता हे जे बोललोय ते एकदम बेस्ट, कारण हे थिंकिंग वाल्याकडे कधीच काय गोष्टीची कमी नसते. आणि खरंच मी फील करते, मी खूप प्राऊड फील करते की हे माझा नवरा आहे म्हणून. कारण काय माहितीये का, कधीच नाही, आता 10 वर्ष होतील, कधी मला फोर्स नाही केलाय की आपल्याला सेकंड चान्स घ्यायला पाहिजे, मुलगा झाला पाहिजे. खूप लोक मी बघते 2-2, 3-3 सांगू नाही सांभाळू शकत का? अरे बाबा, सानूच तर आपला सर्व आहे, करतो हे सर्व सानूसाठीच करतो. ते तर आहे. तर फक्त बघा आता किती चांगलं बोललंय. आता तुम्ही पण विचार करा, पॅरेंट बनताना नवरा बायको वरती असते, तिसरा कोणताही याच्या इन्व्हॉल्व नाही पाहिजे की लोक बोलतात म्हणून तुम्ही करताय, डोक्याचा कचरा करून टाकतील. हा, म्हणून नवरा बायको इम्पॉर्टंट, दोघांची थिंकिंग इम्पॉर्टंट, की तुम्हाला पाहिजे दोघे बोला, मग विचार करा. आमचं सानू आहे आमच्यासाठी सर्व, बाकी काहीच नाही. बाकी महाकाल बाबांची कृपा तर आहेच आमच्यावरती. चला आता दुसरा प्रश्न घेऊया. आता आपण 10वा प्रश्न घेतो, तुमच्यासोबत कधी स्कॅम झाला आहे का? अरे वा, खूप छान प्रश्न केलाय. स्कॅम झालाय का? आता आपण रिसेंटली महाबलेश्वरला गेलो होतो, तेव्हा स्कॅम होता राहिलेला आहे. तो कसा स्कॅम होणार होता आमच्या सोबत, तर बघा, आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाले आपण विकतोय, बरोबर ना? तर आपण कसा आपला बिझनेस नंबर शेअर केलाय, तर जो स्कॅम करणारा होता ना, तो वाटते आपले व्हिडिओज बघतोय. तर त्यांनी काय सर्वात पहिले ना आपल्याला मेसेज केला का तुम्हाला ना सोनीची व्हिडिओ, म्हणजे लाखोची, म्हणजे आरामात त्याची 1-1.5 लाख रुपये प्राइस असेल त्या टीव्हीची ना, ती टीव्ही आपल्याला देत होता किती, 20,000 रुपयामध्ये. त्याने असा मेसेज केला आणि आपल्याला कॉल पण करत होता, पण आपण कसं एक्सप्लोर करण्यामध्ये बिझी होतो महाबलेश्वरला, तर आपण फोन नाही उचला. पण मी संध्याकाळी मेसेज बघितला आणि मी शॉक झालो. अरे 1 लाखाची टीव्ही आपल्याला 20,000 मध्ये भेटते. मी त्याला लगेच प्रश्नचिन्ह टाकला, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे. तर त्यांनी मग नंतर काहीतरी मेसेज केला मला, पण मी नंतर त्याला कॉल केला, कारण मला जाणून घ्यायचं आहे अशी कोणती स्कीम आहे. तर त्याने माझा फोन उचलला आणि त्याने मला सांगितलं का बघ दादा, आपलं ना म्हणजे माझे रिलेटिव्ह आहेत, ते कस्टममध्ये काम करतात, तर वर्षातनं ना एकदा असं म्हणजे कस्टमनी पकडलेला माल बोलते काढला जातोय, त्याच्यामध्ये तुम्हाला आयफोन पण मिळेल. तर मी विचारला आयफोन कोणता? तर त्यांनी सांगितलं iPhone 15 Pro Max असं काहीतरी तो बोलत होता. आणि त्या म्हणजे मोबाईलची प्राइस होती 1.5 लाखापर्यंत प्राइस होती. तर मी विचारलं कितीपर्यंत भेटेल, तर बोलतो फक्त 15,000 रुपयामध्ये. मी शॉक. स्नेहाला सांगितलं 15,000 रुपये, स्नेहा पण शॉक. तर बोलतो काय करायचं? तर त्यांनी बघा कसं आपल्याला सांगितलेलं आहे, जे काय करायचंय ना ते तुम्हाला आत्ताच करायचंय, पैसे भरा. मी बाहेर आहे, मी येऊन घेऊ शकतोय का तुमचे? हा असं पण मी सांगितलं, मी येऊन तिथे घेऊ शकतो का? तर त्यांनी सांगितलं का तुम्ही आता महाबलेश्वरला तर खूप लांब आहात तुम्ही, तर तुम्ही कोणतरी तुमचा मित्र पाठवू शकता इथं अर्ध्या ते 1 तासामध्ये, पण 5 मिनिटांत तुम्ही पैसे पे करा, जेणेकरून तुमची जी वस्तू आहे ना ती मी घेऊन माझ्याजवळ ठेवू शकतोय, कारण अर्ध्या तासामध्ये बंद होईल तो, म्हणजे क्लोज होईल. तर मी काय विचार केला का आपला म्हणजे मी 12 ते 13 वर्ष एक्सपोर्ट लाईनमध्ये काम करत होतो कस्टममध्ये, तर आपली चांगली ओळख आहे. तर ACP म्हणून ओळखीचं आहे माझ्या, ते इथे असतात आपल्या एअरपोर्टवरती, जे स्मगलर असतात त्यांना पकडण्यासाठी खास असतात. म्हणजे ड्रग्स कसा इकडे सप्लाय करतात, पुन्हा सोना विना डायमंड आणतात, तर त्यांचं खास त्यांच्यासाठी स्पेशली आहेत आणि त्यांची आपली ओळख आहे. तर मी साहेबांना फोन केला का साहेब कसे आहात, काय करता, कसं चाललं आहे? तर साहेब पण बोलले का ये कधीतरी घरी, खूप वर्ष झाले आपण भेटलेलो, तेव्हापासून फक्त व्हॉट्सअपवरतीच बोलतो. तर साहेबांना सांगितलं माझं ना तुमच्यासोबत जरा एक काम आहे. तर बोलतो बोल ना अश्विन, काय काम आहे? तर मी सांगितलं का एक व्यक्ती आहे, त्यांनी मला मेसेज केला आहे, 1 लाखाची टीव्ही आहे सोनीची, ती आपल्याला ना 20,000 रुपयामध्ये देतोय. आयफोन आहे 1.5 लाखाचा, तो आपल्याला 15,000 रुपयामध्ये देतोय. आणि त्याने असं सांगितलं का हे सर्व माल ना कस्टमनी पकडलेला आहे आणि वर्षातनं एकदा हा विकला जातोय, सेल केला जातोय कमी प्राइसमध्ये. पटकन मला साहेबाई सांगितला अजिबात पडू नको या चक्करमध्ये, हे फेक आहे, फ्रॉड आहे, असा कधीच नाही होत. जरी पकडला तर त्या कंपनीचा माल ते आमच्यापर्यंत ठेवत नाही, ते पैसे काहीतरी त्यांची पॅनल्टी असते ती पे करतात आणि लगेच काढून घेतात. पण असा चक्करमध्ये पडू नको, हा तुला बोलते
हे देतात, काय बोलतात, लालच देतात, जेणेकरून तू पटकन पैसे करशील. आणि त्यांनी असं पण सांगितलं असेल जे काय ते तुला अर्ध्या तासामध्ये करायचं आहे पटकन, म्हणजे पटकन पेमेंट आपण ट्रान्सफर केलं मग झाला. आणि असं पण खोटं बोलले की मी म्हणजे माझी बहीण आहे स्नेहा, तिला पाठवत होतो पण तुम्हाला गेला चुकून, कारण तुमच्याकडनं माझी बहीण बोलते मसाले घेते तर पटकन तुम्हाला गेला स्नेहा नावाने. तर प्लीज सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का तुम्हाला लालच मध्ये बघा असं गुंतवलं जाते आणि फ्रॉड केला जाते. मी वाचलो याच्यामधनं. तर प्लीज 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 असं काही तुम्ही फ्रॉडमध्ये फसू नका. कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर शॉपमध्ये जा, घ्या. अरे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 1.5 लाखाचा फोन तुम्हाला 15,000 मध्ये कोण देणार आहे? कोणच नाही. सगळं हे बोलतात ना स्कॅम आहे, फसवतात. तर हा स्कॅम होता राहिलाय आमच्याकडनं. तुम्ही पण वाचा असे स्कॅम बंद. तर आता आपण पुढचा क्वेश्चन घेतो. तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही सक्सेसफुल युट्यूबर आहात? तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही सक्सेसफुल युट्यूबर आहात? म्हणजे तुमच्या 1.5 लाख सबस्क्रायबर होत आले तर तुम्हाला असं फील झालंय? आम्हाला नाही, अजूनपर्यंत नाही वाटत. कारण तुम्हाला आम्ही आमचे ड्रीम सांगितलेले 2 ड्रीम आहेत, घर आणि स्नेहा लजीज मसाला फॅक्टरी. जोपर्यंत हे होत नाही ना 2 स्वप्न आमचे पूर्ण, तोपर्यंत आम्ही स्वतःला कधीच मानणार नाही का आम्ही सक्सेसफुल युट्यूबर आहोत. निदान आमचं एक घर तरी झालं ना तर आम्ही बोलू शकतो का हा बाबा आता आम्ही सक्सेसफुल युट्यूबर आहोत. तोपर्यंत आम्ही नाही, जोपर्यंत आमची ड्रीम नाही पूर्ण होत तोपर्यंत आम्ही मानणारच नाही कधीच. तर आता आपण पुढचा क्वेश्चन घेतोय. उल्वेमध्ये रेंट किती आहे? तुम्ही सध्या राहतात त्या घराचं रेंट किती आहे? तर उल्वेमध्ये म्हणजे आता आपण ज्या सेक्टर मध्ये राहतोय तिथे सध्या आता जे आपण रूम मध्ये आहोत पार्किंग सोबत पकडून आपला 7,500 मंथली जातोय 1 RK साठी. जर तुम्ही उल्वेमध्ये जर रूम शोधत असणार रेंटसाठी शोधत असणार तर तुम्हाला बघा 1 RK 7,000 रेंट असणार. 7,000 पासून ते 9,000 पर्यंत डिपॉझिट असणार 20,000. जर 1 BHK शोधताय तर 11,000 रुपयापासून रेंट भेटणार. ते तुम्हाला 15, 16, 17, 18 आणि डिपॉझिट असणार 25 पासून ते 50,000 पर्यंत. हो, जसं तुम्ही सेक्टर मध्ये जाणार चांगले तसं रेंट वाढत जाणार. तर जेवढं कमी याच्यात राहणार तर कमी रेंट असणार. आपण 20,000 डिपॉझिट दिला होता आणि 7,500 पर्यंत जाते. तर आता आपण लास्ट क्वेश्चन घेतोय. आताच रिसेंट एक व्हिडिओ मध्ये काहीची कमेंट आलेली, बिझनेस वाढण्यासाठी तुम्ही वास्तुशास्त्र किंवा कोणता यंत्र वापरता का? डिटेल्स मध्ये सांगा प्लीज. तंत्र मंत्र यंत्र मंत्र नाही, तंत्र आणि यंत्र. अच्छा सॉरी, जरा बोलण्यात जरा हे होत असेल मिस अंडरस्टँडिंग माझी बोलण्यामध्ये. वास्तुशास्त्र किंवा यंत्र म्हणजे खूप लोक कसं असतात जेव्हा कोणता बिझनेस स्टार्ट करतात तेव्हा डायरेक्शन चेक करतात की कोणता डायरेक्शन आहे, ईस्ट नॉर्थ येते. तर आम्ही आता याच्या अगोदर पण ईस्ट नॉर्थ मध्येच राहत होतो 2 घरात, काहीच चेंजेस नव्हता. सगळं म्हणजे आपल्यासोबत एक वाईटच गोष्ट घडत होते, काही ना काही आपला लॉस होत होता, हे होतं ते होता. आता या रूम मध्ये पण आलो तर ईस्ट नॉर्थच आम्ही डायरेक्शन घेतलेला आहे. तर असं पण असेल की आपला 2024 चांगला असणार. या गोष्टी पण असतात, ग्रह पण असतात आपले. आणि महाकाल बाबा पण जेव्हापासून आम्ही जाऊन आलो तेव्हापासून आमची लाईफ चेंज झाली. तर त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की आमचा बिझनेस वाढला असेल की आपण बाबांचे दर्शन करून आलोय आणि जे आपले कर्म आहे ते चांगले होत चालले. आपला माइंडसेट चांगला झालेला आहे. खूप साऱ्या गोष्टी आम्ही पॉझिटिव्ह झालेलो आहोत. या गोष्टींमध्ये आमचा बिझनेस वाढत चाललेला आहे. आम्ही ना काही कोणता यंत्र यूज करतोय ना कोणाला म्हणजे दाखवलाय की बाबा आमचा बिझनेस आहे काय होणार काय, काहीच गोष्टी आम्हाला माहित नाही. फक्त आम्ही महाकाल बाबांवरती सर्व सोडलाय आणि आपोआप गोष्टी घडत चालल्यात. आणि तुम्हाला ना आम्ही हे पण सांगणार बघा, जर तुम्ही आमची युट्यूब फॅमिली असणार तर तुम्ही खूप वेळा आमच्या तोंडातून ऐकलं असणार आम्ही ना कर्मावरती विश्वास ठेवतोय. तर तुम्हालाही सुद्धा मी हे सांगणार, कर्म करा 100% तुमच्यासोबत चांगलंच होणार. बघा, आणि आता मला अजून एक गोष्ट बोलायची. महालक्ष्मी मातेसाठी मुखवटा घ्यायला गेलेलो आपण, पैसे बार्गेनिंग जास्त केली नाही, 10-20 रुपये कमी. खूप लोकांनी कमेंट केले की तुमच्याकडून जास्त पैसे घेतले. त्यांचा सीझन आहे ऍक्च्युली कमवायचा. जरी त्याही 4 पैसे आपल्याकडून कमवले तर काय आपले कमी नाही झाले आपले. आपण कसं आम्हाला पण माहिती आहे की त्याची प्राइस तेवढी नसेल, आपल्याकडून जास्त घेते, पण जाऊ द्या ना, रस्त्यावरती ते बिचारे बसलेले आहेत. आपल्याकडून जर हे असतात कर्म, कारण आम्हाला माहिती आहे की आपल्यामुळे जर 2 पैसे त्याला मिळतात या सीझन मध्ये, तर प्रत्येक जण जर बार्गेनिंग करत बसला त्यानं त्याचे जरी 100 रुपये पण एक्स्ट्रा नाही मिळाले तर बिचाराचा बिझनेस मग आपण कुठून पण घेऊ ना, होलसेल मधून. तो पण मेहनत करतोय. तर फक्त आपली थिंकिंग असते आणि आम्ही कुठे पण गेलो तर 10-5 रुपये एक्स्ट्रा देतो, कारण 10-5 रुपयाने काय आपण गरीब नाही होणार आणि आपले काही पैसे कमी नाही होणार. तर कर्म चांगले करा. जिथे आपल्याला बार्गेनिंग करायचं तिथे आम्ही पण विचार करतो ठीक आहे बाबा खूप जास्त ओव्हर सांगतात प्राइस तर आम्ही करतो,
आपण मॉलमध्ये तर कधीच नाही करत बार्गेनिंग. 300 रुपयाचा पॉपकॉर्न आहे बाबा, इथे 30 रुपयाला मिळते, आपल्या इथे 10 रुपयाला मिळते, नाही करत. आपण देतो ना मॉलमध्ये गेल्यावरती, तेव्हा का नाही आपण करत बोलायची आपली हिंमत पण नाही होत. का नाही विचार करत आपण की बाबा यांना बोलायला पाहिजे. तुम्ही मॉलमध्ये जा, तुम्हाला 30 रुपयाच्या कानातले 200 रुपयाला विकणार, तेव्हा आपण घेणारे घेतात, कधीच नाही बोलणार. पण जर आपण काय दाखवलं, असं बलूनचं पण बाबतीत आहे. तुम्ही रस्त्यावरती बलून बघा, खूप महाग महाग बिचारे ते लहान मुलांना घेऊन बसलेले, 150 रुपयाला बलून विकतात, तर आपण घेतो ना त्यांच्याकडून. आपल्या मुलांना आवडला आणि ते त्यांच्या मुलांकडे बघून घ्या की बाबा त्यांना खरंच या पैशांची गरज आहे, देऊन टाकूया, काय होते 2 दिवसाचं खातील ते मुलं, असा विचार करून तुम्ही घ्या. कर्म करा, बघा चांगला होईल. जर तुमच्याकडे 10 रुपये तर 5 रुपये देऊन बघा, खरंच चांगला होईल. आम्ही हे विश्वास करतो, तुम्ही पण करा. आणि जर तुम्हाला वाटत आम्ही जास्त बोलतोय तर तुम्हाला जसं वाटतं तुम्ही तसं पण करू शकता, बरोबर ना. आम्ही आमचं तुमच्यावरती नाही टाकत, आम्हाला तसं चांगलं वाटतं आम्ही करतो, तुम्हाला जसं चांगलं वाटेल तुम्ही पण तसं करा. आमचा एक्सपिरियन्स आहे ना, हे सर्व आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. कारण आम्हाला कसं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आपला युट्यूब प्लॅटफॉर्म आहे, तिथे आम्ही शेअर करू शकतो. पण तुम्ही कुठे शेअर करू शकता? तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये शेअर करू शकता तुमचे जे थिंकिंग आहे, तुम्हाला काय वाटते, तर आम्ही ते लक्ष देतो की बाबा प्रत्येकाची कशी आपला पॉइंट ऑफ व्ह्यू असतोय. जसं आपण बघण्याचा नजरिया आपला आहे, प्रत्येकाचा तसं नसू शकते. प्रत्येक जण माणूस वेगळा आहे, 5 बोटं एकसारखे नाही, प्रत्येक वेगवेगळं असणार. जसं हे अलग आहे, मी अलग आहे, प्रत्येक जणांची थिंकिंग असते, तर ते ठेवण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. आम्ही आमचा ठेवतो, तुम्ही तुमचा ठेवा, बस. आणि आपला ना मसाला आपण नवीन तयार केलेला आहे. कुठल्या तारखेला? आत्ताच ना, परवाच्या दिवशी 9 तारखेला नवीन मसाला तयार केलेला आहे. 9 तारखेला नवीन मसाला तयार केलेला आहे. बघा कसं आहे ना, 9 तारखेला नवीन मसाला. तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. आणि अजून एक गोष्ट मला शेअर करायचंय, आता आपण मसाले बद्दल बोललोय म्हणून, कारण एक ताई म्हणजे खूप सारे एकच प्रकारचे कमेंट करायचे की बाबा तुमचा मसाला महाग आहे, मी खूप गरीब आहे. नीट आहे का? आता मी खूप गरीब आहे असा. बघा मसाला महाग आहे तुम्ही हे बोलताय, ठीक आहे, पण मी गरीब आहे असं बोलू नका. तुम्ही दर महिने तुमचा रिचार्ज करताय 300-400 रुपयाचा, तर तुम्ही कसे गरीब झाले? गरीब कोण असते? जे रस्त्यावरती बिचारे बसले, त्यांचा पायाचा प्रॉब्लेम आहे, हाताचा प्रॉब्लेम, त्यांना काही करता नाही येत, त्यांच्याकडे एक टाइमचं जेवायला नाहीये, त्यांना आपण गरीब बोलू शकतो. पण तुम्ही घरी बसून आमचे व्हिडिओज पाहता, तुम्ही रिचार्ज करता, तुम्ही जर बोलताय की आम्ही गरीब आहोत, तर खरंच युनिव्हर्स या गोष्टी ऐकतात. पॉझिटिव्ह ऐकलं नाही ऐकलं ते गोष्टी वेगळी, पण तुम्हाला खाली होत जात तुम्ही, बरोबर ना. हा, जर तुम्ही बोलाल मी गरीब आहे, तर जर नसाल ना तर ते युनिव्हर्सनी ऐकलेलं आहे, तुमचा बोलायला 100% खरा होऊ शकतोय. तर बोलताना जरा विचार करावा, कमेंट करताना पण आमच्याबद्दल वाईट बोला, पण तुमच्या बोलताना ना खूप वेळा विचार करा. मी गरीब आहे, माझ्याकडे नाहीये, मी नाही करू शकत, या गोष्टी कमी यूज करा लाईफ मध्ये ना. कधी पण असा विचार करायचा का मी हे करीन, माझ्याकडे आहे 100 रुपये आहेत ना, तर माझ्याकडे आहे, त्याच्याकडे बिचाऱ्याकडे 2 रुपये पण नाही, तुमच्याकडे 100 रुपये तर आहे, तर विचार करा आहे आणि मी देणार, माझ्याकडे आहे, मी घेणार. फक्त ना निगेटिव्हिटी नका बोलू, कारण युनिव्हर्स ऐकते आणि ह्या गोष्टी 100% खरे होतात. हे आम्ही स्वतः आमच्यावरती आजमावलेलं आहे. 2 वर्ष झाले आम्ही बघतोय, जरी नसेल ना तर आम्ही बोलतो की आमच्याकडे आहे, जेवढा आहे आम्ही त्याच्यात समाधानी आहोत आणि बघतोय तर चेंजेस घडतात. तर तुम्ही पण स्वतःबद्दल बोलताना कधीच बोलू नका, खरंच कधीच वाईट बोलू नका, कारण त्या गोष्टी होतील आणि जेव्हा होतील तुम्ही फील कराल की बापरे हे काय झालं अचानक. कारण कधी काही बदलू शकते, असं नाही की आज आपल्याकडे या गोष्टी आहेत तर उद्या पण असतील. हे आपलेच कर्म असतात, आपण युनिव्हर्सला बोलत असतो, तर खूप चेंजेस होऊ शकतात. तर बेस्ट बोला, जसं आम्ही गोड गोड बोलतो, तुम्ही पण गोड गोड बोला आणि प्रेमाने राहा. सर्वात इम्पॉर्टंट प्रेमाने राहा. भांडा मस्ती करा, प्रेमाने राहा. भांडा 2 मिनिटासाठी भांडणं प्रत्येकाचं हे घरात भांडणं होतात, पण कसं विसरून जायचं, लगेच धरून नाही ठेवायचं. सगळ्या गोष्टी चांगल्या होतात, फक्त पॉझिटिव्ह बोला. आता संक्रांत पण येणार आहे, गोडच बोलायला लागेल. तर चला आज आता संपूया. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.